रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्या शाहरुख खानला बघण्यासाठी उडालेल्या झुंबडीत एका चाहत्याला आपला जीव गमवावा लागलाय। गुजरातमधील वडोदरा स्टेशनवरती ही दुर्घटना घडली। मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव फरीद खान असं असून तो समाजवादी पक्षाचा स्थानिक नेता होता। मुंबई ते दिल्ली प्रवास करणाऱ्या शाहरुख खानला बघण्यासाठी वडोदरा स्टेशनवरती प्रचंड गर्दी उसळली। गर्दीला आवर घालण्यासाठी यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर धावपळ होऊन चेंगराचेंगरी झाली। यात फरीद खानचा मृत्यू झाला तर 2 पोलिसांसह 4 जण जखमी झाले। शिवसेनेचा वचननामा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहिरातांपेक्षा कमी खर्च लागतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलंय। माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या शिवसेना 50 वर्षांची घौडदौड या ऑडिओ बुकच्या अनावरण सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते। यावेळी उद्धव यांनी शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती संदर्भात येत्या 26 तारखेला भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलंय। युतीच्या सगळ्या चर्चा बैठकांना पूर्णविराम लागल्यानंतरही भाजप मात्र प्रचंड आशावादी आहे, कारण अजूनही शिवसेनेकडून सकारात्मक प्रस्ताव येईल याची वाट बघत असल्याचं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी म्हटलंय। ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते। दुसरीकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही युतीसाठी भाजप प्रयत्नशील असल्याचं म्हटलंय। माफियांना सोबत घेऊन फिरणारे माफियांबद्दल बोलतात अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या किरीट सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर दिलंय। तसंच शिवसेना आणि महापालिकेच्या कारभारावरती होणाऱ्या प्रत्येक आरोपांना माझ्याकडे उत्तर असल्याचाही दावा ठाकरे यांनी केला। शिवसेनेनं मुंबई महापालिकेसाठीचा वचननामा काल प्रसिद्ध केला, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते। मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे दहिसरमधील नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या तक्रारीनंतर माजी महापौर शुभा राऊळ, नगरसेविका शीतल म्हात्रे तसंच स्वीकृत नगरसेवक अवकाश जाधव यांच्या विरोधात बोरिवलीच्या MHB पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर विकास कामांचं उद्घाटन केल्याचा आरोप या तिघांवरती लावण्यात आलाय। दरम्यान अधिकार नसताना सहाय्यक आयुक्तांनी गुन्हे दाखल केल्याचं यावेळी शुभा राऊळ यांनी म्हटलंय। काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्यानंतर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधातील टीकेला धार मिळाली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी हेगडे यांच्या भाजप प्रवेशावरून संजय निरुपम यांच्यावरती टीका केली आहे। संजय निरुपम किंवा अन्य कोणत्याही नेत्यानं हेगडे यांना थांबवण्याचा प्रयत्नच केला नाही असंही कामत म्हणाले। मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय, तर शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका लीना शुक्ला यांनी देखील शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे आणि भाजपत त्यात डेरे दाखल झाले आहेत। लीना शुक्ला या चांदिवलीमधून नगरसेविका आहेत। याशिवाय ज्येष्ठ अभिनेते दिलीप ताहेर यांनी देखील काल भाजपत प्रवेश केला। बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा या भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत नवनीत कौर यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात फूट पडली होती। आता त्याच राष्ट्रवादीशी नवनीत कौर काडीमोड घेण्याची शक्यता आहे। नवनीत कौर या पूर्वाश्रमीच्या दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत। नाशकात शिवसेनेनं इच्छुकांच्या मुलाखतीला सुरुवात केली आहे। 31 प्रभागांमधून शिवसेनेकडे तब्बल 810 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। शालिमार येथील शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात इच्छुकांच्या रांगा बघायला मिळाल्या। मुलाखती घेण्यासाठी संपर्क प्रमुख आमदार अजय चौधरी, दत्ता गायकवाड, जिल्हा प्रमुख विजय करंजकर इतर नेते यांच्यासोबत उपस्थित होते। नाशकात राजकीय गुन्हे दाखल असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत। त्यामुळे पोलिसांचा वापर करून भाजपत शिवसेनेवरती दबाव टाकत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। गेल्या वर्षी मार्च महिन्यात विजया रहाटकर यांच्या मेळाव्यामध्ये तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। नाशिक महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं देखील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, मात्र 122 जागांसाठी काँग्रेसकडे फक्त 182 अर्ज आले। नाशिकच्या MG रोडवरील काँग्रेस भवनामध्ये माजी आमदार जयप्रकाश छाजेड, शरद आहेर आणि शाहू खैरे या नेत्यांकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। 28 जानेवारीला काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचं समजतंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी आरक्षण हटवण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरती अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे। संघाचं खायचं दात
एक आणि दाखवायचे दात वेगळे आहेत अशा शब्दात अजितदादांनी मनमोहन वैद्य यांच्यावर टीकास्त्र डागलंय. निवडणुकांपूर्वी संघाकडून अशी विधानं जाणीवपूर्वक केली जात असल्याचा आरोप यावेळी अजित पवारांनी केलाय. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत किमान 5% जागा जिंकणाऱ्या नोंदणीकृत पक्षांना तात्पुरत्या स्वरूपात निवडणूक चिन्ह मिळणार आहे. याआधी इतर नोंदणीकृत पक्षांसाठी लॉटरीद्वारे चिन्ह वाटप केली जायची, ज्यामुळे एकाच पक्षाच्या उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हांवरती निवडणूक लढवावी लागत होती. त्यामुळे या नियमात दुरुस्ती करण्याची मागणी राजकीय पक्षांनी केली होती. बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग यांच्या मागे ईडी आणि आयकर विभागाच्या चौकशीचा देखील फेरा लागू शकतो. कृपाशंकर यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणावरती मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कृपाशंकर यांच्या 4 पॅन कार्डच्या तपासाबाबत उच्च न्यायालयानं आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतला. तसंच या प्रकरणी काही कारवाई करता येईल का या संदर्भात देखील ईडीकडे विचारणा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक अरबी समुद्राऐवजी गिरगाव चौपाटीवरती बांधावं आणि उरलेल्या पैशातून आत्महत्याग्रस्त शेतकरी तसंच आर्थिक दुर्बल गटातल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण करावं अशी मागणी ओबीसी संघर्ष समितीकडून करण्यात येते. तसं निवेदनही मुख्यमंत्र्यांना देण्यात आलंय. ओबीसी वर्गातल्या 188 जातींच्या प्रतिनिधींची पुण्यात बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अहमदनगरमधील निळवंडे प्रकल्पाच्या सुधारित मान्यतेसंदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांनी वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पंतप्रधान सिंचन योजनेच्या प्रकल्पांमध्ये निळवंडे प्रकल्पाचा समावेश करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली. तर लवकरच निळवंडे प्रकल्पासाठी निधी उपलब्ध केला जाईल असं आश्वासन यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलंय. अर्थसंकल्प पुढे ढकलण्यात यावा ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं घोषित केल्याप्रमाणे 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यास मतदार प्रभावित होतील. त्यामुळे अर्थसंकल्प पुढे ढकलण्यात यावा या आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या 2 वर्ष जुन्या सभासदांच्या पदवीची पडताळणी केल्यास भारतातील 45% वकील बोगस निघतील. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातलं वृत्त दिलंय. वकिलांच्या पदवीसंदर्भात सुरू असलेल्या पडताळणीमध्ये देशात 55 ते 60% वकील खरे आहेत, तर उर्वरित म्हणजे 45% वकील बोगस असल्याचं समोर येत आहे. जलीकट्टूच्या समर्थनार्थ तामिळनाडूत हिंसक आंदोलनाचं सत्र सुरूच आहे. चेन्नईपासून ते कोईम्बतूर पर्यंत राज्यभरात जलीकट्टूचे समर्थक रस्त्यावरती उतरलेले आहेत. चेन्नईच्या मरीना बीचवरती जलीकट्टूच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिकार म्हणून आंदोलकांनी मरीना बीचवरील पोलीस ठाण्यालाच आग लावली. पुण्यातल्या छत्रपती संभाजी उद्यानासमोर नाटककार राम गणेश गडकरी यांच्या नाटकातील उतार्यांचं सामूहिक वाचन करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेला गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गडकरींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या नाटकातील उतार्यांचं जाहीर वाचन करण्यात आलं. महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे गेल्या कित्येक वर्षांपासून स्वतंत्र राहत होते असा गौप्यस्फोट समाजवादी पक्षाचे बडतर्फ नेते अमर सिंग यांनी केलाय. ते वाराणसीत पत्रकारांशी बोलत होते. आपली आणि बच्चन परिवाराची ओळख होण्याआधीपासूनच एक जण प्रतीक्षा बंगल्यात तर दुसरा जनक बंगल्यात वास्तव्य करत असल्याची माहिती अमर सिंग यांनी दिली.